हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावर आज नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहांची सभा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। सभास्थळासाठीचं बच्चू कडूंचं ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित। आज रॅली काढून आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार, तर कडूंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, शिंदे फडणवीसांचं आवाहन। सोलापूरमध्ये राहुल गांधी यांची आज जाहीर सभा। सोलापुरातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। शरद पवारांची आज माढा आणि धाराशिवमध्ये सभा। माढ्यामधील मोडणीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील, तर तुळजापूरमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची उमेदवारांची लगबग। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। बाईक रॅली निघणार। संध्याकाळी बीडमध्ये जाहीर सभा। हिऱ्याच्या पोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्तीचं काम केलं। बाप 1 नंबरी, बेटा 10 नंबरी। शिंदेंची ठाकरे पिता पुत्रांवर टीका, तर मला नीच म्हणून शिव्या देतात, त्यांना जनताच उत्तर देईल। शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। परभणीमध्ये पावसात उद्धव ठाकरे यांची सभा। वादळाला अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते। वादळाच्या छाताडावर उभं राहणार। ठाकरेंचा हल्लाबोल। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी ठाकरे मैदानात। ईडी नोटीस आल्यावर उद्धव ठाकरे मागच्या दारानं मोदींना भेटले होते। भाजपच्या नारायण राणे यांचा ठाकरेंवर पलटवार, तर काहींना 16 वर्ष आम्हाला शिव्या देण्यासाठी पगार मिळतोय। आदित्य ठाकरेंचं राणेंना प्रत्युत्तर। आयकरच्या धाडीमध्ये शिंदेंच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं। भाजपसोबत चला नाही तर आम्हाला आत टाकतील, शिंदे म्हणाले। आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदे दाढी खाजवत रडायला लागले होते। आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। मोदींच्या विरोधामध्ये लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू मुस्लिम केलं जात आहे। देशाच्या पंतप्रधानांनी असं बोलणं लाज वाटण्यासारखं। मोदींच्या मुस्लिम समाजाबाबतच्या वक्तव्यावरून पवारांचं टीकास्त्र। उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही, तर पवार केंद्रामध्ये मंत्री असताना महाराष्ट्राला किती निधी मिळाला? अकोल्यामधून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर जोरदार निशाणा। वर्ल्ड कप हरलो तेव्हा पुत्रप्रेम नव्हतं का? आदित्य ठाकरे यांच्याकडून शहांच्या वक्तव्याचा समाचार। तर भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा मुलामुलीवर प्रेम करणं कधीही चांगलं, सुळे यांचं शहांना उत्तर। विकासाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही। बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असतील तर ते फक्त एकनाथ शिंदे। बुलढाण्यातील सभेतून फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी पक्ष फोडले आणि राऊतांचा आरोप। अटक होईल या भीतीनं फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणल्याचा देखील दावा। पवार साहेबांनी गद्दाराला चिकार मोठं केलं। निवडणुकीनंतर फुटीर राष्ट्रवादीची एकही जागा येणार नाही। पाय धरले तरी माफ करू नका। शेकापच्या जयंत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा। आधी टीका मग मदतीचा हात। पुण्यातील हिंजवडीमध्ये मातोबा देवाच्या यात्रेत पवार बंधू एकत्र। पार्थ पवारांनी रोहितदादांना बगाडावर चढण्यासाठी मदतीचा हात दिला। ठाण्यामध्ये सकाळी 9 वाजेपासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद। मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम हाती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।